तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज मी जाते अमेरिकेतील भारतीय किराणा दुकानास, त्याचबरोबर भाजीपाला घ्यायला। इकडे कुठला भाजीपाला भेटतो आणि त्यांचे काय भाव असतात हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर मी आणली आहे मेथीची जुडी। ही एक जुडी मला 120 रुपयाला मिळाली आहे। त्यानंतर मी कोथिंबीर आणली आहे, त्याचा भाव आहे 40 रुपयाला एक जुडी। कढीपत्ता, हा एवढा कढीपत्ता 80 रुपयाला मिळाला। त्यानंतर पुदिन्याची एक जुडी आहे इथे, ती 80 रुपयाची एक जुडी आहे। पनीर मला मिळालं आहे 1100 रुपये पर किलो, खूप महाग आहे। त्यानंतर गवारच्या शेंगा या 560 रुपये किलो मिळाल्या। भेंडी 320 रुपये पर किलो। मला वालाच्या शेंगा मिळाल्या आहेत, त्या आहेत 560 रुपयाला किलो। त्यानंतर मी बीटरूट आणलेत, ते पण 240 रुपये पर केजी। लिंबू इथे 20 रुपयाला एक लिंबू भेटला। आलं मिळालंय मला 400 रुपयाला किलो। लसूण असा मिळतो इकडे, 5 लसूण असतात आणि त्याचं पॅकेट आहे 160 रुपयाचं। मी मिरच्या आणल्यात, या भजे बनवण्यासाठी मी वापरत असते। या आहेत 320 रुपये किलो। त्यानंतर हिरवी मिरची जी आपल्याकडे भेटते, अशी हिरवी मिरची, ती आहे 560 रुपये किलो। हिरवा वाटाणा मला मिळालाय 400 रुपये किलो। मला 160 रुपयाला किलो। त्यानंतर शिमला मिरची आणली आहे, ती आहे 320 रुपये किलो। आणि मला एकच कैरी मिळाली आणि ती कैरी 650 रुपयाची एकच कैरी आहे। त्यानंतर गाजर आणलेत मी, हे अशा प्रकारे भेटतात इकडे, हे 200 रुपये किलो। कांदे 160 रुपयाला किलो। त्यानंतर मला आवडतात पार्लेजी बिस्किट, तर त्याचा एक हा पुडा 20 रुपयाचा एक आहे। गॅलनची प्राइस आहे 320 रुपये। मी वाघ बकरी चहापत्ती वापरतो, याची MRP तशी 540 आहे, पण इकडे आम्हाला 900 रुपयाला भेटलाय हा एक पॅकेट 1 किलोचं। त्यानंतर बेसन पीठ आणलंय मी, बेसन पीठ मला 300 रुपये किलो भेटलंय। बाजरीचं पीठ हे 210 रुपये किलो, हे किलोचं एक पॅकेट आहे 210चं। आणि त्यानंतर गव्हाचं पीठ आहे, ते 10 किलोचं पॅकेट आहे पूर्ण, आणि हे मला पडले 2000 रुपयांना, जवळपास 200 रुपयाला किलो। मला प्रश्न पडतो की इकडे चिकन कसं भेटतं, तर मी चिकन दाखवते। हे एका कोंबडीचं चिकन आहे, त्याचं पूर्ण पॅकेट देतं। हे फ्रेश हलाल चिकन आणलंय मी, आणि हे जवळपास मला 900 रुपयाचं पॅकेट पडलंय। यावर डेट दिलेली असते की तुम्ही किती दिवस हे संपवायचं आहे, आणि तेवढे दिवस तुम्हाला हे फ्रीजरमध्ये स्टोअर करावं लागतं। त्यानंतर मी मटनही दाखवते। मटन आणलेलं आहे, हे पण फ्रेश हलाल मटन आहे। हे 2000 रुपयाला मिळालंय, म्हणजे 2000 रुपये किलो होतं। आणि यावरही सेम डेट आणि हे दिलेलं असतं, तोपर्यंत आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं असतं। हा होता अमेरिकेतील भाजीपाला बाजार।